चला सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. एका बाजूला मिथू, दुसऱ्या बाजूला श्रेयस. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रोहित सज्ज होतोय. नाईन स्टार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला UCC. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. रोहितकडे फेकी केली, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. दोन चेंडू आणि 2 धावा धावपलकावरती आहेत. मिथू स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. बघूयात पुढील चेंडूवरती काय पवित्र असणार. चेंडूला हलवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने सी मारे का पार. चौकार. चौकार आला. मिथूनने तो चौकार मारल्यानंतर मात्र चांगला फील आणि थोडा आता कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे. या सामन्याला जिंकणं ही टास्क आहे UCC समोर. त्याचबरोबरीने या सामन्याला जिंकणं हे टास्क 9 स्टार समोर सुद्धा आहे. लक्ष्यच्या बाहेर जाणारा चेंडू वेगवान चेंडू होता. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या रूपाने. धावपलकावरती धाबा आहेत 8. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. हलक्या हाताने खेळले. खेळपट्टीवरती चेंडूला खेळत असताना कोणत्या प्रकारे तिथे क्षेत्ररक्षक येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. सिंगल येते. लास्ट बॉल. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू हातातून निसटलाय. एकदा कंप्लीट. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा UCC डोंगरपाडा. पहिल्या चेंडू ते सिंगल घेतली गेली. बघा हे ओपनिंग जोडी आहे UCC ची. तिला जास्त वेळ खेळपट्टीवरती राहणं गरजेचं असणार आहे जर का सामना जिंकायचा असेल. आता सगळेच जण जिंकण्यासाठी आलेत, परंतु श्रेयस गुरव मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मैदानाबाहेर येत आहेत. मोठ्या विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन गॉन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी गेला. सिंगल धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. हस्तिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा मिथू आणि हस्तिक मागील 1-2 वर्षापर्यंत जर आपण पाहिलं तर एकत्रित खेळताना आपण त्यांना बघितलंय आणि त्यामुळे या दोघांचं कॉलिंग चांगलं आहे. कॉर्डिनेशन पण चांगलं आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फेकी करेपर्यंत प्रथमेश जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. 14 वरती 1. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. मोठ्या फटक्यासाठी जात होते. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि एक धाव आली आहे. 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात UCC. Y una vez más se viene el pasito y la mantica, número 2, DJ Tadeo, DJ Claudito. हेमंत गुरव, पिंटो आणि जयेश पाटील यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. हेमंत गुरव आणि जयेश पाटील यांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत MCC चषकाच्या वतीनं. मोठ्या फटक्यासाठी जात होते परंतु बॅटवरती प्रॉपर चेंडू आलेला नाहीये. डिक्लेअर साठी जाईल. एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसते. तिसरं षटक मार्गस्थ. 16 वरती 1.
मागील मॅच सारखीच काहीशी सद्यस्थिती. हस्तिकने पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले. एका धाब्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही जर का एकाच धाब्यावरती जास्त वेळ निर्भर राहिलात तर मात्र समोरचा संघ एखादा चौकार मारून तुमच्या त्या सगळ्या मेहनतीवरती पाणी आणतो आणि तेच लक्षात घेत असताना चेंडूला पाठवून दिलं बॉर्डरलाईनच्या दिशेने. चेंडू सीमारे का पार. MCC चौकार. चौकाराला 4 धावा आल्या आणि 4 धावानंतर धावफलक वेगाने वाढलंय. पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे, रनआउटची संधी आणि इथे हस्तिक सुद्धा बाद. चौकारानंतर ब्रेक थ्रू. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. थँक्यू डीजे. धावफल करते. चेंडू बॉल किती झालेत? 4. ॲलेक्स आकाश कांबळी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. त्याच्यासमोर पुन्हा एकदा विकास सज्ज. दिलच्या विकासने प्रवृत्ती केलं होतं मोठ्या फटक्यासाठी मितूला, परंतु फिल्डिंग केल्यानंतर जो रनआउट झाला हस्तिक ते एक मोठं नुकसान म्हणता येईल UCCचं. परंतु चौकारानंतर जर का अशा प्रकारच्या काही घटना घडल्या, चेंडूला शानदार स्ट्रोक दिसून सुद्धा आलेला नाही आणि चेंडूला सरळ पाठवलं श्री कॅटरच्या बॅनर वरती. सीमारे का पार. चौकार. माझ्या मनाची खूप डेबलंतर मी बदलणार रूप नाही माझ्याकडे कुठलाही प्रूफ. तेरी भी तूप आणि मेरी भी तूप. अरे स्कोर 25 धावा धावफलक करती. पुन्हा एकदा अलेक्सने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू अडवला गेला. तोपर्यंत हो इथं काय घडलंय? नॉट आउटचा इशारा पंचांकडून देण्यात आलाय. बाबू वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. हेमंत गुरव, जयेश पाटील आणि सुयोग जाधव या तिन्ही आमच्या मान्यवरांना विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. हो ड्राईव्ह केलं चेंडूला आणि वेगवान चेंडू अलॉंग द कार्पेट निघून गेलाय. मितूची फलंदाजी बघण्यासारखी असते. त्याच्या फटक्यांमध्ये त्याच्या स्ट्रोक मध्ये जो काही दम आहे तो मात्र क्षेत्ररक्षकाला पुढे बीट करतो आणि म्हणूनच काहीसे वातावरण सुद्धा टाईट झालंय. हे वातावरण टाईट झालंय आणि आता धावफलक वेगाने वाढत असताना लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक आत्ताच 32 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. मितू डिपार्ट्स. तेरी भी तूप आणि मेरी भी तूप. वाईटची स्वागत होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. षटक संपायचं नाव घेत नाही. अखेरकार ते षटक या ठिकाणी झाले संपन्न. एकच धावफलकामध्ये ऍड होईल आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलकातील धावात 35-36चं लक्ष ठेवलं गेलंय ते 9 स्टार घासकोपरी या संघासमोर UCCच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. चला MCC
आणि त्यांच्या समोर अक्षय इलेवन दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचे. चला जयेश पाटील यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचे. या दोन्ही विनर संघामधील टॉस दोन्ही कर्णधार दरम्यान टॉस केला जाणार आहे. एमसीसीचा कर्णधार चला एमसीसी ने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमचे किरण प्रजापती वन ऑफ द स्माइली फेस ऑफ एमसीसी. खूप मोठी मेहनत त्यांची सुद्धा ही स्पर्धा मोठी करण्यामागे. ओमकार ऍज अ कॅप्टन म्हणून आपण त्यांना बघितलं. खूप चांगली भूमिका त्याने सुद्धा कर्णधाराची आज निभावली म्हणून पहिला विजय एमसीसीच्या वाट्याला. या मैदानासाठी रोलरच्या माध्यमातून जे काही सहकार्य केले त्याबद्दल जयेश पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल साजिद अन्सारी यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं. जयेश पाटील आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. या स्पर्धेसाठी या मैदानासाठी रोलर रूपी सहकार्य जयेश पाटील यांनी या केला आणि त्यांचा विशेष सन्मान या सहकार्याबद्दल एमसीसीच्या या मंचावरती केला जातोय. धन्यवाद जयजी पाटील, आपल्या मनापासून आभार. साजिद भाई आपका भी धन्यवाद. त्यानंतर हेमंत गुरव पिंटू यांचा सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. विजू यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. पिंटू आपण सुद्धा या, आपला सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल. गुरव काका चषक ती स्पर्धा या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेन्नई एका धावेसाठी गेलाय. बघा खूप शांत चित्ताचा खेळ झाला. इथे कोणत्याही मोठ्या फटक्यासाठी लवकर जात नाहीये. आस्किंग रन रेटला बघताना त्याच्यावरती आक्रमण होत नाहीये. सनीज मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याला ते मोठे फटके दाखवावे लागणार आहेत. परंतु मोठे फटके दाखवत असताना चेंडूला सरळ हातामध्ये पाठवलं. फलंदाज बाद होतील. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हात रागॉन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला लागला. फेकी सुद्धा वेगाने होतीये आणि हो हो मी तुम्ही चेंडूला अडवलं तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाताना दिसेल. दुसऱ्या षटकामध्ये आलेलो हस्तिकच्या हातामध्ये चेंडू. युसीसीला ही मॅच जिंकायची आहे, तशीच 9 स्टारला सुद्धा जिंकायची आहे. परंतु युसीसीला जिंकण्यासाठी युसीसीने पहिल्या त्या धावा बनवल्यात. आता त्यांना त्या वाचवायच्या आहेत. परंतु 9 स्टार समोर काय टार्गेट आहे? 9 स्टारला या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. विनायक सावडा यांच्याकडून 500 रुपये जर का युसीसीच्या कोणत्याही गोलंदाजाने लगातार 3 विकेट घेतले तर.
ओ समोरच्या दिशेने वेगवान फटका प्रथमेशच्या बॅट मधून आलाय. शानदार स्ट्रोक प्रशांतच्या बॅट मधून, शानदार स्ट्रोक. MCC चौकार. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, चेंडूला अडवलं गेलं ज्ञानेश्वरनं आणि त्याला बॅक सुद्धा वेदांत केलं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. आता वाईटची सांगता होते, पंचाने इशारा दिला वाईटचा. अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होईल. मोठ्या फटक्यासाठी जात होते, चेंडू मागे निघून गेलाय आणि मिथुने मात्र वेळीच अडवला. निर्धाव चेंडूची सांगता होते. असं असताना पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला. 12 धावा धापलकावरती 3 गाड्यांच्या पतनानंतर आता 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12-24 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला जाते. चांगली फिल्डिंग. कुणालने चेंडूला अडवलं. एक धाव मात्र इथं धावून कंप्लीट केली जाते. 9 स्टार संघ मात्र थोडा मागे. ओ मोठा फटका बघा. जर का या फटक्यावरती ते ISP ला 9 धाव दिल्या तर कहाणी वेगळी बनेल. पण सध्या या फॉर्मॅट मध्ये तर या फटक्याला तारा नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडूला थँक्यू डीजे. आणि आता हा सामना इथं संपलाय. सामना जिंकलाय.